बुद्धाच्या पंचशील व सेवालाल महाराजांनी बंजारा समाजाला सांगितलेला 5 पारा एकच विचार आहेत. धम्म आपल्या दारी धम्मचर्चा व परिचय संकल्पना ॲडव्होकेट डॉक्टर रमेश राठोड यांची भाग 19 दिनांक 15 फेब्रुवारी 2026ला विज्ञाननगर नागपूर येथे. बघा काय आहे धम्म आपल्या दारी संकल्पना, सेवालाल महाराज यांची जयंती व बंजारा समाजाचा इतिहास काय आहे बघा ग्राफिन न्यूजवर. हो मी बसतो, माझं आलं झालं घेतलं. चला, आज आपण या ठिकाणी संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करत आहोत. संत सेवालाल महाराज हे बंजारा समाजामध्ये एक संत होऊन गेले. या संताची ही खूबी आहे की बंजारा समाज हा रानोमाळी भटकणारा समाज, आणि अशा भटकणाऱ्या समाजांमध्ये एक समाजाला दिशा देणारा, कारण जंगलात राहणारी माणसं निसर्गाशी निगडीत असतात आणि निसर्गाशी निगडीत असताना जंगलातील जे काही खाद्य त्यांना खायला मिळतं तीच खाद्य खाणारी ही जमात आहे. या जमातीला जोपर्यंत या देशांमध्ये ब्रिटिश आले नव्हते तोपर्यंत ही जमात जंगलामध्ये आपला उदरनिर्वाह करत होती. यांचा उदरनिर्वाह करण्याचं एकमेव साधन म्हणजे लदेनी लदायचं. लदेनी लदणे म्हणजे याचा अर्थ असा, इथचा सामान तिथे नेणे. आणि पूर्वीच्या काळी खूप लोकांना सामानाची गरज पडायची, परंतु जंगल मोठे घनदाट जंगल असायचे, जंगलांमध्ये मोठे मोठे पशु जनावर असायचे. अशा स्थितीमध्ये या रस्ता काढणारा एकमेव म्हणजे जो होता तो लबान बंजारा. याला लबान बंजारा म्हणून आज सुद्धा इतिहासामध्ये नाव आहे. पूर्वीच्या काळी जे काही रस्ते मार्ग शोधण्याचा जाण्याचा मार्ग एकमेव हा बंजारा करत होता. भारत हा जम्बूद्वीप भारत होता, आणि जम्बूद्वीप भारत असल्यामुळे भारतातला मनुष्य या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यापर्यंत हा कितीतरी दिवस अशा आपल्या लदनीनं जायचा. म्हणजे आपल्या गाडीवर, घोड्यावर, आपल्या बैलांवर त्यांचे हे सर्व लदेनी लदायचं काम असायचं. लदेनी हा बंजारा शब्द आहे. लदेनीचा अर्थ होतो एका ठिकाणाहून माल दुसऱ्या ठिकाणी नेणे. अशा प्रकारे नेत असताना बंजारा हा जंगलाशी निगडीत होता. याचा सर्वात जवळचा नातं जे असेल निसर्ग, आणि निसर्गावर प्रेम करणे, आणि निसर्गात सानिध्य राहणाऱ्या प्राण्यावर सुद्धा प्रेम करणे. अशामुळे हा प्राण्याला पाळीव प्राण्यावर पाळणारा हा जे बंजारा समाज होते. म्हणून या बंजारा समाजाकडे बैल खूप असायचे, गायी खूप असायच्या. गायी खूप असल्यामुळे आणि बाकी जनावर खूप असल्यामुळे दही दूध यांना पौष्टिक आहार खायला मिळायचं. म्हणून पौष्टिक आहार मिळत असताना जंगलात राहत असल्यामुळे हे दिसायला धष्टपुष्ट होती. यांच्या रंगाने सुद्धा हे गोरे होते, यांच्या महिला सुद्धा गोऱ्या होत्या. त्यामुळे यांचा जंगलाशी संबंध असल्यामुळे हा नागरी संस्कृतीशी कधी यांचा कोणताही संबंध आला नाही. अशा स्थितीत हा बंजारा समाज भटकंती करता करता या भारतामध्ये ब्रिटिश सरकार आलं, आणि या ब्रिटिश सरकाराला असं वाटायला लागलं की हे लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात, म्हणजे इथची गुप्तहेरची माहिती त्या ठिकाणी देतात, आणि त्या ठिकाणी देत असल्यामुळे आपली माहिती लोकांना पोहोचते. त्यामुळे या बंजारावर आपण म्हणजे यांना लक्ष केंद्रित केलं पाहिजे. म्हणजे लक्ष केंद्रित केल्यामुळे काय झालं की या बंजारांचा जो व्यवसाय होता, जो लदेनीचा, तो व्यवसाय हळूहळू हळूहळू बंद होत गेला. कारण पूर्वी हे गाडी घोड्यानी जाणारे, आणि ब्रिटिश सरकार भारतात आल्यामुळे त्यांनी रेल्वेचा या ठिकाणी शोध लावला, रेल्वे सुरू केल्या. रेल्वे छोटे छोटे दुसऱ्या जुन्या गाड्या सुरू केल्या, आणि जुन्या गाड्या सुरू केल्यामुळे रेल्वे सुरू केल्यामुळे लोकांना सहज प्रवास करता आलं. आणि आज मी पाहतो आपण सायकल कोणी जास्त वापरतच नाही, कारण घोडागाडी आपल्याकडे आल्या. पूर्वी सायकल शिवाय पर्याय नव्हता. सायकलच्या आधी पायदळ जात होतो आपण, म्हणजे पायदळ जाणारे सायकलवर आलो, सायकलवर आता घोडागाडीवर आलो. कोणाच्या घरी सायकल दिसत नाही. असाच पूर्वीचा हा जो बंजारा समाज होता, हा अशा प्रकारचे लदनी लदायचा. अशा प्रकारचे लदनी लदत असताना हा ब्रिटिश सरकार भारतात असल्यामुळे
त्यांनी भारतामध्ये रेल्वेचा शोध लावला आणि हळूहळू बंजारांची जी अवस्था होती ती लदिनी लदाईचा जो त्यांचा उदरनिर्वाहाचा साधन होता तो बंद झाला. आता हळूहळू उदरनिर्वाहाचं साधन बंद झाल्यामुळे आजपास तुम्ही शाळा बंद होत आहे. शाळा बंद होणे म्हणजे जेलाचे दरवाजे उघडणे. जेल दरवाजे बंद करायचे असेल तर तुम्हाला शाळा उघडावं लागतं. ज्यामुळे शाळा बंद आज आपण पाहतो की आपला जो प्रमाण होता ज्या गुन्हेगारीचा तो प्रमाण आपण शिकल्यामुळे खूप कमी प्रमाणात झाला. याचा अर्थ असा की आपण शिकलो, आपल्याला कळायला लागलं. त्यावेळेस असं झालं की त्यांचा उदरनिर्वाह करण्याचा जो साधन होता तो साधन बंद झालं. साधन बंद झाल्यामुळे जी समाजातली लोक होती ती लोक वाममार्गी गेली. वाममार्गी गेल्यामुळे उदरनिर्वाहाचं साधन नाही. उदरनिर्वाहाचं साधन नसल्यामुळे त्यांना खाण्यासाठी काही नव्हतं, म्हणून हे लोक गुन्हेगार प्रवृत्तीकडे गेले. आणि म्हणून 1871 मध्ये ब्रिटिश सरकारने या जमातीवर गुन्हेगारी जमाती म्हणून ठपका लावला. ही गुन्हेगारी जमात कुठे गेला? गुन्हेगारी जमातीचं नेमकं काम काय होतं? आता जसं आपण रॅली घेऊन तसा आमचा डेरा चालायचा. बंजाराचा डेरा चाललाय. चालल्यानंतर तो डेरा कुठे थांबायचा? ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा होईल. पाणी खाली जाईल, जागा कशी वरती कडक राहील. कारण जनावराला हे करायचं होतं आणि ढोरांना पाणी पाजवायचं होतं. म्हणजे ढोरांना पाणी पिण्यासाठी सुबलक असलं पाहिजे आणि जनावरांची काही त्याला खाण्यासाठी जी चारा मिळाला पाहिजे अशा प्रकारे जागा बघायचा आणि त्या ठिकाणी तो बंजारा थांबायचा. थांबल्यानंतर काय होतं की ब्रिटिश सरकारांचं ते होतं की तुम्ही जिथे थांबले असेल तिथे सर्व लोक पोलीस स्टेशन मध्ये या आणि पोलीस स्टेशन मध्ये जे जे सामान असेल, जेवढे लोक असेल ते सर्वांची नाव नोंदवा. आणि ते सर्व नोंदण्यापर्यंत दिवसातून 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा त्यांना पोलीस स्टेशनला जावं लागत होतं. अशा स्थितीमध्ये कुटुंब कसं चालवायचं? म्हणून काही ठिकाणी बंजारा पाहत असेल तुम्ही गावाच्या बाजूला तांडा वसलेला आहे. जिथे तिथे आज तुम्हाला दिसत असेल हा तांडा, ही मोठी ब्रिटिश सरकारांची मेहरबानी. कारण आज जो भटका म्हणून आज आपण काही लोहार पाहतो, गाडी लोहार पाहतो, जे काम करतात माती गोट्यावर तसे फिरतच असतात. तशा प्रकारे हा सुद्धा बंजारा फिरत असता. परंतु ह्या ब्रिटिश सरकार भारतात आल्यामुळे, ब्रिटिश सरकारच्या जाचामुळे हे लोक त्या ठिकाणी स्थायी झाले. आता स्थायी झाल्यामुळे काय झालं की हे लोकांची प्रवृत्ती तीच होती, गुन्हेगारी प्रवृत्ती. गुन्हेगारी प्रवृत्ती असल्यामुळे गुन्हा काही करणे तरी काही झालं तरी त्यांना आज पाहला तुम्ही पारधी असतात. पारधी ज्या एरियात राहतो त्या एरियात पहा पोलीसवाले डायरेक्ट पारधीच्याच घरी जातात. कुठे चोरी झाला असेल तर पारधीनच का, पारधी हा सुद्धा भटकेच आहे. त्याला पूर्ण पकडतात आणि पोलीस स्टेशनला आणतात, का असो की नसो. म्हणजे त्यांच्यावर जो गुन्हेगारीचा ठप्पा लावलेला आहे तो ठप्पा ह्या भटक्या विमुक्त जमातीवर होता. आणि 1871 पासून ते 31 ऑगस्ट 1952 पर्यंत हा चालू होता. 1952 मध्ये वसंत आपल्या भारताचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्या जमातीला तिथून मुक्त केलं. म्हणून आम्हाला विमुक्त जाती म्हणतात. कधी पाहत असेल तुम्ही रिझर्वेशन जर कॅटेगरी असेल त्यामध्ये विमुक्त जाती भटक्या जमाती, या जातीला त्या दिवशी तिथून विमुक्त केलं. तुम्ही तेच पोरा, आता तुम्ही याचे पोरा, याचा पोरा. म्हणजे तुझं महाराज जसं तो आपण हे नाही बौद्ध न बौद्ध, म्हणजे तुम्ही महाराज आहे पण महाराजच्या आता तुम्ही जराशी न बौद्ध झाले, तुमचं डेव्हलपमेंट झालं. तशा प्रकारे त्यांनी की हे तुम्ही आता गुन्हेगारी जमातच आहात पण तुम्हाला आम्ही विमुक्त केलं. या विमुक्त केलेल्या अवस्थेमध्ये हा संत सेवालाल महाराज या लोकांची जेव्हा स्थिती होती तेव्हा तो इकडे तिकडे जायचा आणि चोरी करण्यामध्ये किंवा दरोड करण्यामध्ये ह्या लोकांची व्यवस्था झाल्या गेली. त्यामुळे त्यांनी त्या बंजारा बोलीमध्ये सांगायचे, करिय चोरी खाय गोरी हाते माई हात कडी पडे माई पडिय डेरी डोरी डोरी हिंडिय. जर तुम्ही अशा प्रकारचे वाममार्गी काम करत राहाल तर तुम्हाला लोकांमध्ये आपली बेइज्जती होईल. आपला समाज स्वाभिमानी आहे, स्वाभिमानी कुटुंब आहे आणि स्वाभिमानी कुटुंब असल्यामुळे या कुटुंबावर ठपका लागेल. त्यावेळेस बंजारा समाजला आपल्या बोलीमध्ये काय सांगायचे, करिय चोरी खाय गोरी हाते माई हात कडी पगे माई पडिय पेडी डोरी डोरी हिंडिय मारो तमने. म्हणजे जर तुम्ही चोरी केल्यानंतर तुमच्या पायात बेडी टाकतील
तुम्हाला बेड्या हातात बेड्या टाकतील आणि गावांमध्ये लोकांमध्ये फिरवतील. हा चोर माणूस, चोर मुलगा तुमच्यामुळे तुमच्या पुराचा, तुमच्या कुटुंबाचा, तुमच्या घराची बेइज्जती होईल. त्यामुळे अशा कोणते वाममार्गी लागू नका. म्हणून शिवालाल महाराज आपल्याला त्यांना बंजारा बोलीमध्ये सांगायचे. परंतु बंजारा हा निसर्गाशी निगडीत असल्यामुळे निसर्गात मदत करते, म्हणून तो निसर्ग पूजक आहे, मातृपूजक आहे. आणि निसर्ग पूजक असल्यामुळे आणि मातृपूजक असल्यामुळे त्या मातेला तो मानायचा. आणि बंजारा समाजामध्ये देवीला जर दैवत्व प्राप्त करायचं असेल तर देवीला आपल्याला बकरा कापावा लागतो. देवीला काय करावं लागतं? बकरा कापावं लागतं. आणि बकरा कापल्यानंतर देवी प्रसन्न होते, ही मानसिकता या लोकांमध्ये होती. तेव्हा शिवालाल महाराज म्हणायचे, जीव जनगानी सायवेस किडी मुंगी सायवेस कुटा मुंगरी सायवेस. म्हणजे जीव या जन्माला जे जनावर जन्माला आलेला आहे त्या सर्वांचं मंगल हो. जीव जिनगानी सायवेस किडी मुंगी सायवेस कुटा मुंगरी सायवेस. पापी चंडाळे दूर न काढे झटकट बोल हजार कोस टाळेस. अशा प्रकारे उपदेशात्मक सांगायचं. जीव जिनगानी सायवेस याचा अर्थ प्रत्येक जंतू जो जन्माला आले त्या प्रत्येक जंतूचा, जो निसर्गात जन्माला आलेला जो जंतू आहे त्या सर्वांचं कल्याण हो, त्याला कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये, त्याची कोणी हत्या होऊ नये. म्हणून तो म्हणायचा की ज्या देवीला तुम्ही बकरा कापण्याचा प्रयत्न करता ते देवीचा मी भक्त आहे. आणि भक्त असून सुद्धा मी सांगतो की या देवीला कोणत्याही बकऱ्याची गरज नाही, कारण ती सर्वांची आई आहे. आणि आई कधीही कोणाचाही बळी मागत नाही. परंतु समाजांमध्ये ती अशी एक मानसिकता आहे. आज मी पोहरा देवी नाव ऐकलं असेल, ज्या लोकांचा बंजारा लोकांशी संबंध असेल, पोहरा देवीमध्ये दरवर्षी हा रामनवमीला खूप बकरे कापल्या जातात. खूप बकरे कापल्या जातात की प्रत्येकांना वाटतं की मला देवी पावली, मुलगा झाला तर देवी पावली, नोकरी लागली देवी पावली, माझा प्रमोशन झाला देव पावला. अशा प्रकारची भावना असल्यामुळे दरवर्षी या रामनवमीला पोहरा देवी या ठिकाणी बकरे कापल्या जातात. कितीतरी बकरे कापल्या जातात. अशी स्थिती असताना शिवालाल महाराज हा बंजारा समाजांचा मुलगा, परंतु तो मांस खात नव्हता. तो मांसाहारी नव्हता, शुद्ध शाकाहारी होता. म्हणजे बंजारा समाजांकडे दारू आणि मटण याचा जास्त संबंध आहे, कारण निसर्गाशी संबंध आहे, शारीरिक काम करतात. त्यामुळे जास्त संबंध असलेल्या ठिकाणी सुद्धा हा शिवालाल महाराज कोणत्याही प्रकारचा हा मांसाचा ग्रहण करायचा नाही. हा शुद्ध शाकाहारी होता. आणि शुद्ध शाकाहारी असल्यामुळे तो म्हणायचा की त्या देवीला तुम्ही हे पूजन करता, त्या देवीला आज मी शिवालाल महाराजांचा पोहरा देवी या ठिकाणी मंदिर आहे, त्या मंदिरासमोर बकरं कापल्या जात नाही, त्यांना शिराचा प्रसाद दिला जातो. म्हणजे आज भी त्यांना जो प्रसाद दिला जातो, बंजारा समाजाची समज आहे देवीला बकरा कापला पाहिजे आणि यांना आपण काहीतरी दान दिलं पाहिजे, त्याप्रमाणे ते त्या ठिकाणी त्यांना हे दिल्या जातात. अशा स्थितीमध्ये असताना सुद्धा या भटकंती करणाऱ्या समाजाला एक दिशा देणारा हा त्या ठिकाणी मानव तयार झाला. या अशा स्थितीमध्ये असल्यामुळे लोकांमध्ये ही भाव निर्माण झाला आणि ज्या अवस्थेतील हे लोक होती त्या लोकांना परिवर्तन होण्याची दिशा मिळाली. आणि हा जो संत शिवालाल होता, या शिवालाल महाराजांनी काही उपदेशात्मक सांगितले. उपदेशात्मक अशा गोष्टी सांगितल्या. ते म्हणतात बंजारा बोलीमध्ये, सणो सांभळो गोर भाई चोरी मत करजो कोई, लाजर काढो धर्मेरी मत लो जीव काढो मत लोई, गोरमाटी जतोत मारियो बाजी मत करजो रंडी बाजी, तम जायो लांबी झाडी मत करजो रुची दबाड. गोरमाटी जतोत मारियो बाजी मत करजो नशा बाजी. जे तथागत बुद्धांनी जे पंचशील सांगितले तेच पंचशील उपदेशात्मक संत शिवालाल महाराजांनी सांगितले. सांगताना थोडासा जो हे असेल, कमी जास्त असेल, काय सांगतात ते, सणो सांभळो गोर भाई चोरी मत करजो कोई, चोरी करू नका. आणि त्याला आपल्या बुद्धांच्या भाषेमध्ये अतिन्नदाना वेरमणी शिका परम समाधी. म्हणजे इथे तुम्ही चोरी करू नका. म्हणजे चोरी केल्याचे परिणाम काय होतात? चोरी केल्यावर तुम्हाला कायदेशीर गुन्हा तुमच्यावर दाखल होतो. कायदेशीर गुन्हा दाखल झाल्यामुळे तुम्ही कायदेशीर गुन्हेगार झाला.
आणि या चोरी केल्यामुळे काय झालं, तुमचा जरी फायदा झालाच्या क्षणिक असेल पण दुसऱ्याचा नुकसान झाला. म्हणजे तुमचा कल्याण झालं त्यामुळे माझा जरी कल्याण, परंतु माझा अकल्याण काय झालं की लोकांमध्ये माझी बदनामी झाली. हा चोर आहे, चोराचं घर आहे, हे चोर माणसं आहेत. म्हणून त्यावेळेस बुद्धांनी सांगितलं, शिवालाल महाराजांनी हे सांगितलं की चोरी करू नका. चोरी न केल्यामुळे काय तुमचा फायदा होतो, कारण तुम्हाला दान देण्याची प्रवृत्ती तुमच्या मनामध्ये वाढतं. जेव्हा दान पारमिता तुमच्याकडे असेल तर तुम्हाला ती तृष्णा ही तृप्त होते, कारण तुम्ही प्रत्येक वेळेस आपल्यातून काही देत राहता. बघा, आज तुम्ही माझ्या घरी येणार होतात म्हणून माझी माई सकाळपासून कामाला लागली. सकाळी 5 वाजता उठली की माझ्या घरी येणारे पाहुणे आहेत. मग बघा, देणाऱ्या दातृत्वाचं कसं असतं. आणि दातृत्व दिल्यानंतर हे आज माझ्या घरी संत शिवालाल महाराजांची जयंती आहे. त्या जयंती निमित्ताने मी काय सजवलं पाहिजे, मी काय केलं पाहिजे. जेव्हा दातृत्व तुमच्या मनामध्ये वाढतं, तुमच्या मनामध्ये घेण्याची प्रवृत्ती कमी होते. म्हणून बुद्ध धम्मांमध्ये दातृत्वाला महत्व आहे. म्हणून अतिन दाना वेरमणी शिका पदम समाधी आणि सणो सांभळो गोरबाई चोरी मत करजो बाई लादर काढो धर्मेरी मतलो जीव काढो मतलो. बंजारा बोलीमध्ये म्हणतात, तुम्ही कोणतीही चोरी करू नका. आणि चोरी केल्यामुळे चोराचा ठपका आपल्यावर बसतो आहे, कुटुंबावर बसतो आहे, आणि आपल्या मनामध्ये ती प्रवृत्ती निर्माण नाही होईल. कारण फुकट खाण्याची प्रवृत्ती आपली वाढतं, आणि फुकट प्रवृत्ती वाढल्यामुळे आपल्या मनामध्ये तोच द्वेष निर्माण होतो की सातत्याने मलाच वाढलं पाहिजे. बुद्धांनी सांगितलं की तुमच्या गरजा कशा असल्या पाहिजे, सीमित असल्या पाहिजे. गरजा सीमित असेल तर तुम्हाला असा वाव नसेल. प्रत्येक गोष्टीसाठी गरजा तुमच्या सीमित असायला पाहिजे. आहारावर त्यांनी म्हटलेलं आहे, तुमच्या कपड्यावर म्हटलेलं आहे, तुमच्या दागिन्यावर म्हटलेलं आहे. प्रत्येकाने त्या त्या गोष्टीचा तुम्हाला संतुलन ठेवा. संतुलन जर असेल, ह्या शिवालाल महाराजांनी सुद्धा संतुलनावर सांगितलं. स्वतः दिलो स्वतः बळजाव केली भजे पूजे वेळ मत घालतो जाणतो छाणतो पचत मानतो स्वतः दिलो स्वतः बळजाव. हे जे काही मी करतो आहे त्या करणाऱ्या गोष्टीवर माझं लक्ष असलं पाहिजे. मी काय करत आहे स्वतःला समजून घ्या, स्वतःला जाणून घ्या. जाणून समजून नंतर त्या गोष्टीवर लक्ष द्या. जे काही तुम्हाला करायचं असेल, मी चोरी केल्याने जर माझा फायदा होणार असं मला वाटत असेल, परंतु नुकसान किती होणार आहे याची सुद्धा जाणीव मला असली पाहिजे. म्हणून म्हणतात ते जाणजो छाणजो पचच माणजो स्वतः दिलो स्वतः बळजाव केली भजे पूजे वेळ मत घालो. कोणती गोष्टी करत असताना त्याचं आपण अवलोकन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. चिंतन केल्यानंतर तुमचा विचार करून ते कृत्य करायला पाहिजे, असं संत शिवालाल महाराज सांगितलं. आणि तथागतांनी सुद्धा ते सांगितलं. तथागतांनी आपल्याला असं नाही म्हटलं की बाबा रे तुझ्या मनाने काही करण्यापूर्वी विचार कर, मी काय करणार आहोत. हा जो शिवालाल महाराजांनी जो पहिला शील सांगितलेला आहे तो शील तथागतांनी नंतर दुसरा शील सांगितलेला. शील आणि पारा एक. बंजारा समाजामध्ये पारा हा शब्द आहे आणि शील आपल्या बुद्धांमध्ये दोघांचा अर्थ एकच होतो, शील आणि पाराचा. त्यानंतर ते काय म्हणतात, सणो सांभळो गोरबाई चोरी मत करो लाजर काढो धर्मेरी मतलो जीव काढो मतलो. तुम्ही कोणत्याही प्रकारे कोणाची हिंसा करू नका. बघा, ज्या जमातीत त्यांचा जन्म झाला, ज्या जमातीमध्ये गुरढोर खाणे आणि मांस खाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, शिकार करण्याशिवाय पर्याय नाही, आणि शिकार करण्याचा पर्याय असलेला त्या समाजातील तो मुलगा समाजाला उपदेश करतो की आपण कोणत्या प्रकारे हिंसा करू नये. आणि तथागत काय म्हणतात, पानाती पाता वेरमणी शिका पदम समाधी. कोणत्याही प्रकारे कोणत्या प्राण्याची हिंसा करू नका. ज्याप्रमाणे बुद्धांनी हिंसेची व्याख्या केली तशाच प्रकारे शिवालाल महाराज सुद्धा हिंसेची व्याख्या करतात. हिंसेची व्याख्या म्हणजे कोणी शारीरिक काया वाचा मनाने. काहीनी आपण हिंसा करत असताना आपल्याला दिसतं, एखाद्याला एखादी थापड मारली असेल तर आपल्याला दिसतं यांनी याच्या प्रत्यक्ष मारल्या गेली आहे. एखाद्याला काडीनं मारलं असेल ते मारल्याचं दिसतं, परंतु मनातलं दिसत नाही. वाचेनी दिसतं, म्हणजे कायानी वाचेनी दिसतं पण मनानी दिसत नाही. मनामध्ये सुद्धा तुमच्या मनामध्ये सुद्धा क्लेश असू नये. मनात सुद्धा तुम्ही कल्याणी मित्र झाले पाहिजे. तुमच्या मनामध्ये सुद्धा ती द्वेषाची भावना आली नाही पाहिजे. म्हणजे अशा प्रकारचा तत्वज्ञानी, अशा प्रकारचा दार्शनिक हा संत शिवालाल महाराज बुद्धांचा अनुयायी आहे. बुद्धांनी जे जे तत्व सांगितले ते ते तत्व शिवालाल महाराजांनी त्याविषयी लोकांना सांगितलं.
सणो सांभळो गोर भाई चोरी मत करजो कोई लादर काढो धर्मेरी मत लो जीव काढो मत लोई गोरमाटी जतो तुम्हारी बाजी मत करजो रंड्या बाजी. तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जाल परंतु तुम्ही शिलांना जपा. ज्याप्रमाणे आपण कामेसु इच्छाचारा वेरमणी शिका पदम समाधी आणि तुमच्याकडे पैसा येईल धन येईल संपत्ती येईल परंतु तुम्ही कोणत्याही गैरकृत्य करू नका. ज्या गैरकृत्यामुळे कोणाचं शील भ्रष्ट होईल शील भ्रष्ट होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या. हा तिसरा शील सांगितला जो तथागताने आपल्याला कामेसु इच्छाचारा सांगितलं. तशाच प्रकारे तत्व तुम्हारी बाजी तुम्ही जिथे जिथे तुम्ही बाजी माराल परंतु भान ठेवा मी बाजी मारताना काय केलं पाहिजे चुकीचं काम केलं नाही पाहिजे. विश्वास संपादित करा. जतो तुम्हारी बाजी मत करजो रंडी बाजी. कोणत्याही प्रकारचा गैरकृत्य तुमच्या हातातून होणार नाही याची काळजी घ्या. शिलांना जपा. जर तुम्ही कोणत्या स्त्रीचा शील भ्रष्ट करत असाल त्या स्त्रीचा सुद्धा शील भ्रष्ट झाला आणि तुम्ही सुद्धा भ्रष्ट झाला म्हणून तुमच्यावर सुद्धा तो दोषारोपण राहील. त्या स्त्रीचा सुद्धा शील भ्रष्ट होईल. म्हणून कोणत्याही प्रकारच्या कोणत्याही स्त्रीवर मी भ्रष्ट करणार नाही याची तुम्ही दखल घ्या कारण दिवसेंदिवस तुमची प्रगती होणार आहे. अशा प्रकारे सेवालाल महाराजांनी हा तिसरा जो आहे आपल्याला बुधांनी जो सांगितलेला आहे कामेश विचारा वेरमणी शिका पदम समाधी आणि सेवालाल महाराजांनी सांगितलं मारियो बाजी मत करजो रंडी बाजी तम जायो लांबे झाडी मत करजो लुची लबाडी. काय म्हणतात ते जायो लांबे झाडी. आता तुम्ही खेडे काडी कांडी सोडून जंगल सोडून तुम्ही कुठे जाल शहरामध्ये जाल. शहरात गेल्यानंतर तुमचा व्यवहार इतरांशी कसा असला पाहिजे सौजन्यात असलं पाहिजे. तुमच्यावर विश्वास ठेवल्यानंतर विश्वास संपादित केलं पाहिजे. जसं आपल्यामध्ये मुसा वादा वेरमणी शिका पदम समाधी. मी चोरी करणार नाही मी कोणाला फसवणार नाही. म्हणजे तुम्ही जिथे तिथे चांगले काम करा. तुम्ही कोणालाही लंडीबाजी म्हणजे कोणालाही तुम्ही कोणाशी इतकी व्यवहार करत असताना चुकीचा व्यवहार तुमच्या हाताने होणार नाही याची तुम्ही दखल घ्या. ज्या बुद्धाने जो शील सांगितला आपल्याला तो शील सेवालाल महाराजांनी सांगितलं. शेवटी सांगितलं जतो तुम्हारी बाजी मत करतो नशा बाजी. तुम्ही प्रत्येक ठिकाणी यशस्वी व्हाल पण यशस्वी होताना तुम्हाला एका शीलाची जपणूक करणं गरजेचं आहे. तो शील म्हणजे मी कोणत्याही प्रकारे नशिले पदार्थ ग्रहण करणार नाही. तथागत बुद्धांनी ते सांगितलं सुरामेर मध्ये प्रमाद ठाणा वेरमणी शिका पदम समाधी. आज समाजामध्ये खूप बदल झालेला आहे परंतु पावलोपावली या दोन महामानवांची विचार त्यांच्या कानी पाडणे गरजेचे आहे. हे विचार तथागतांनी जे सांगितले तेच बुद्धांनी सांगितले. बुद्धांनी जे सांगितले ते संत सेवालाल महाराज सांगितले. सेवालाल महाराजांनी सांगितले तेच तथागतांनी सांगितले. दोन्ही एकच आहे. हा बंजारा बोलीमध्ये याला 5 पारा म्हणतात. आमच्या प्रत्येक बंजारा लोकांमध्ये 5 पारा. आता अज्ञानी अनाडी समाज असल्यामुळे त्याला पारा म्हणजे समजायचंच नाही. पारा म्हणजे कडदोड्याला जे बांधल्या जातात कडदोऱ्याला जे 5 प्रकारचे खडे असतात जसे पाहिजे गळ्यात मंगळसूत्र काहीतरी टाकतात मनक्या टाकतात हे टाकतात तशा प्रकारे ह्या बंजारा समाजांमध्ये ती प्रथा ऍक्च्युअली सेवालाल महाराजांनी बौद्धिक पातळीवर तुम्हाला सांगितलं की 5 गोष्टी तुम्ही जपून ठेवा. जीवनामध्ये कल्याणी व्हायचं असेल तर 5 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. म्हणून वारंवार लोकांमध्ये 5 गोष्टीचा प्रचार होणं गरजेचं आहे. काय म्हणतात सणो सांभळो गोरबाई चोरी मत करजो कोई लादर काढो धर्मेरी मत लो जीव काढो मत लोई. गोरमाटी जतो तुम्हारी बाजी मत करजो रंडी बाजी तम जायो लांबी झाडी मत करजो लुची लबाडी. गोरमाटी जतो तुम्हारी बाजी मत करजो नशा बाजी. म्हणजे ज्या 5 शिलांनी 5 शिलांच्या पैकी कोणतेही 6वा शील नाही ते 5 शिलाला जपणूक करणारे 5 शिलांच्या तोडीने चालणारे हे 2 महामानव या भूतलावर आहेत. आणि दोन्ही महामानवांनी एकमेकांच्या मार्गावर जाऊन हे समाजाला दिशा दिली आणि दिशा देऊन हा समाज परिवर्तित झाला. या बंजारा समाजांमध्ये जुनी रूढी परंपरा खूप आहेत. या जुनी रूढी परंपरा असल्यामुळे या जंगलाशी निसर्गाशी संबंधित असलेला समाज आज भी आमच्या समाजांच्या लोकांची नाव हे जंगलाशी संबंधित आहे. आमच्या महिलांची नाव जंगलाशी संबंधित आहे. प्रत्येकाच्या नावांमध्ये वेगळा असतो आणि आमचा जो समाज आहे लोकांमध्ये ते टाकले ते मरीमाय. मरीमाय हा शब्द तिथे मरीमाय हा शब्दच नाही आहे. बंजारामध्ये मारिया
म्हणजे या शब्द म्हणजे याडी. आता आमच्या नावाच्या समोर पाठीमागे या लागतं. रमिया, सुबिया, चंदिया, विजिया. जसं माझं नाव रमेश आहे, मला रमिया म्हणतात. रमिया म्हणजे माझ्या नावाचा माग या लागतो. प्रत्येक सुबिया, चंदिया, विजिया, गबिया जेवढे असेल त्याच्या पाठीमागे काय असतं, या शब्द लागतो. याचा अर्थ आई. म्हणजे आईचं संगोपन करणारा, आई संस्कृती जपणारा हा समाज आहे. आणि तो आईलाच आपली मारिया, मारिया, मारिया म्हणजे माझी या, म्हणजे मारी या शब्दाचा मरीमाय बनवून टाकतो. जे शब्दाचा भ्रम करून त्या शब्दांना एक कोणती तरी काल्पनिक स्त्री निर्माण केल्या गेली, आणि ती काल्पनिक स्त्री आमची देवी आहे. ह्या देवीला तुम्ही भजत राहा. या जन्मात, पुढच्या जन्मात तुमचा त्या देवीशिवाय कल्याण होणार नाही. म्हणजे ज्यांना पूजायला सांगितलं त्या संधीचा गैरफायदा घेऊन त्यांच्या डोक्यांमध्ये असं रुजवल्या गेलं की कोणती तरी देवी आहे, परंतु बंजारामध्ये देवी तुमची आईच आहे. मारिया, मारिया शब्दाचा मरिया म्हणजे मरिया म्हणजे मर्यामा असतात. मर्यामा म्हणतात. आता देवीला भजल्या जातात. आणि समाजातली लोक शिकायला लागली. शिकल्यामुळे बाहेर जायला लागली, आणि बाहेर जाण्यामुळे लोकांचं नागरी संस्कार कळायला लागलं की समाजामध्ये लोक कसे राहिल्या जातात, समाजामध्ये राहत असताना लोकांमध्ये कसा त्याचा प्रभाव पडतोय. म्हणून सेवालाल महाराज आणि बंजारा बोलीमध्ये त्यांना त्यावेळेस सांगितलं. म्हणून सेवालाल महाराजाला दार्शनिक, द्रष्टा आणि पुढील भविष्य सांगणारा असा भविष्य वेदाता अशा प्रकारचं म्हटलं जातं. आता भविष्य वेदाता म्हणजे काय असतं, जर समजा आता तुम्हाला कोणते सकाळी तुम्हाला रेल्वेने जायचं असेल आणि तुम्ही रात्री झोपला तर 2-3 वेळा उठता. किती वाजले कारण मला त्या गाडीनं जायचं असेल. तुमचा ध्येय असेल, तुमच्यासमोर दृष्टी असेल, तुमच्यासमोर मार्ग असेल की तुम्ही त्या मार्गाने चिंतित असता. आणि रात्रीला सुद्धा 4 वेळा उठल्यानंतर सुद्धा तुमच्या डोक्यामध्ये असतं मला तिथे जायचं आहे. आपण नेहमी अनुभव घेतला असेल. आपल्याला कोणते काम असेल, कुठेतरी बाहेरगावी प्रवासाला जायचं असेल किंवा एखादा कोणतरी काम असेल, विमान पकडायचे असेल, तर आपण सकाळी बरोबर त्या वेळेवर उठण्याआधी 2-3 वेळा उठतोय. कारण आपल्याला माहित असतं. नाहीतर मग आपण आज अलारामची व्यवस्था झाली. पहिले अलारामची व्यवस्था नव्हती, परंतु त्या वेळेस उठायचं. अशाच प्रकारे चिंतनीय लोक असतात, जे समाजाचे कल्याणी मार्ग देणारे लोक असतात. हे कल्याणी मार्ग लोक आपल्याला उपजत असतात. म्हणून तुम्हाला सांगितलं ज्ञान आणि प्रज्ञामध्ये फरक आहे. ज्ञान ही संकलित माहिती आहे, इकडून तिकडून गोळा केलेली माहिती आहे. प्रज्ञा ही उपजत माहिती आहे. गाडगे बाबा हे उपजत व्यक्ती आहेत, म्हणून बाबासाहेब गाडगे बाबाला मानतात. कारण गाडगे बाबाचा बाबासाहेबांचा संबंध आहे. गाडगे बाबांचा मुलगा मेला, अशाच प्रकारे त्यांचं प्रवचन चालू होतं. लोकांनी संदेश दिला की बाबा तुमचा मुलगा मेला. बाबा काय म्हणतात, किती मेले कोटी कोटी, काय रडू मी एकट्यासाठी, कितीतरी मरून गेले म्हणे, हे काय एकट्या रडा, मरू द्या. स्वतःचा मुलगा मेल्यानंतर सुद्धा गाडगे महाराजांनी त्याची शोक नाही घेतली. परंतु बाबासाहेब मेल्यानंतर माझा जगाचा उद्धार केला. 6 डिसेंबरला मेल्यानंतर बाबा त्या दुःखात राहिले आणि 20 डिसेंबरला देहांत झाला. हे प्रज्ञावंत व्यक्ती असतात. हे प्रज्ञावंत उजळत असतात. जसं विहिरीतलं पाणी काढलं की आपोआप पाणी येतं. ही प्रज्ञावंत व्यक्ती होती. तर त्यावेळेस सेवालाल महाराज बंजारा बोलीमध्ये काय म्हणायचं, ई सतयुग शेरबाद कलियुग आहे, कलियुग कलोल चालिया मायन बेटा भारी लिय रपिया कठोर पाणी वग जाए, रपिया 13 चणा वग जाए, रंडी रो राज आहे म्हणजे बाई रो राज आहे, रंडी रो राज आहे, सोने सिंग गवा वग जाए, गौदुने चारो कोणी म्हणे हारकानी ढेर पड जाए, भाई भाई रो पट कोणी, बाप बेटा रो पट कोणी, घरे घरे कलोल चालिया, पापी रो साल पापी घर रपिया रडी रडी हिंडिय. हा संत सेवालाल महाराजांनी बंजारा बोलीमध्ये सांगितलं. आज आपण या ठिकाणी जे जीवन जगत आहोत हे चांगल्या प्रकारचं जीवन आहे. एकमेकाचा आपण मान सन्मान करतोय. परंतु येणारा काळ भयानक आहे. येणारा काळ कसा येईल, कोणासमोर कोण कसं जाईल काही सांगता येणार नाही. आता मुलगी आपल्या म्हणे टोपऱ्यात आहे, आपल्या पदरात आहे, पुढच्या वेळेस ती उघडी फिरेल. नवरा बायको का ताटात जेवण करतील. नवरा बायको आता तुम्ही पंखाने उडून जाल. अशा प्रकारे त्यांनी वेदवाद अशी दार्शनिक दृष्टी सांगितल्या. म्हणाला आज ज्या काळात तुम्ही राहता ते कसं आहे, हे एकमेकांचा सन्मानाचा युग आहे. ही सतयुग शेरबाद कलियुग आहे, कलियुग कलोळ चाली आहे. मायनं बेटा भारी आहे. आईला ते मुलांचं ती संगोपन करते आहे.
आपले मुलंच आईला मारायला येतील, आई आपले मुलं आपली सुना सासूला मारायला येईल. हा काळ तुमच्या समोर भविष्यात येणार आहे, म्हणून मुलांवर संस्कारित करा. आज घराघरात बघा, तुम्ही इकडे तिकडे पहा, आपलेच मुलं, आपल्याच वेदना कोणाला सांगावं, डोक्याचा मार कोणी घ्यावं, कसा घ्यावं, अशा प्रकारची कुटुंबातली स्थिती आहे. मुलं चांगले शिकलेले आहेत, सुना चांगल्या शिकलेली आहेत, पण त्या सुना समाजामध्ये चांगले काम करतात, परंतु घरांमध्ये सासूची पटत नाही, सासऱ्याची पटत नाही. आजची भयानक स्थिती आहे. कारण मी वकील आहे, माझ्याकडे खूप अशा समस्या येत राहतात. कोर्टामधली समस्या बघतोय. शिकलेली, समाजाला दिशा देणारी, पैसे कमावणारी माणसं, परंतु कसे वागत आहे, भाई भाई रोपट कोणी, बाप बेटा रोपट कोणी, सासू गोडी रोपट कोणी, माँ बेटी रोपट कोणी, धणी गोळणार रोपट कोणी, घरे घरे कलोड चालली आहे. त्यावेळेस त्यांनी त्या गोष्टी सांगितल्या. कोणाकोणाचा पटणार नाही. भावा भावाचे झगडे बघा किती चालू आहे. फक्त थोड्याशा एखाद्या भिंतीवर, ही दरवाजा माझ्याकडे, तो दरवाजा त्याच्याकडे, 2 केसेस माझ्याकडे आले. दरवाजाच त्यांनी माझ्या साईडला का केला म्हणे, त्यांनी दरवाजा लावला. त्यांनी दरवाजाच का लावला, ह्याचं घराचं पाणी माझ्याचकडे उतरते. दोघं भाऊ एकमेकावर तलवारी काढून राहिल्या, झगडे करून राहिले दिवसेंदिवस. भाई भाई रोपट कोणी, बाप बेटा रोपट कोणी, सासू गोडी रोपट कोणी, माँ बेटी रोपट कोणी, धणी गोळणार रोपट कोणी. कोणाशीच पटणार नाही. तुम्हाला पटवून घ्यावं लागेल, संसार चालवावं लागेल. मग अशा स्थितीमध्ये काय होईल? लोक म्हणाले, भाई भाई रोपट कोणी, बाप बेटा रोपट कोणी, सासू गोडी रोपट कोणी, माँ बेटी रोपट कोणी, घरे घरे कलोड चालली आहे. पापीलो सालवी पापी घरपतिया रडी रडी इंडिया. जो चुकीचं काम करत असेल, भ्रष्टाचारी असेल, त्याचा खाडी घोडा बंगला दिसेल तुम्हाला. त्याचा काय दिसेल? बंगला दिसेल. पापीलो सालवी पापी घरपतिया रडी रडी इंडिया. आता अशा स्थितीत आम्ही कसं वाचावं? पण त्या म्हणतात, लांबे तांडेर मार घोर जाय, मार घोर बघा करिय छंद, घर घर नांदिया मुसळकर. जोपर्यंत तुम्ही या अवस्थेतून बाहेर पडणार नाही, चांगले संस्कारी चांगल्या लोकांच्या सानिध्यात राहणार नाही, चांगले विचार तुम्ही ऐकणार नाही, तोपर्यंत तुमच्यामध्ये परिवर्तन होणार नाही, तुमच्यामध्ये बदल होणार नाही. जोपर्यंत तुम्ही चांगल्या लोकांच्या, म्हणून माणसाने 3 प्रकारे ज्ञान संकलित करावं. आपल्याला एक ज्ञान आपल्या डोळ्याने आपण बघतोय. आज तुम्ही सर्व या ठिकाणी आलात. आज आपल्याला तुम्हाला ते दृश्य दिसलं की आपण रॅलीमध्ये आलो, प्रत्यक्ष कृतीत आलो. आपण फिरता फिरता लोकांची घरं पाहिली. येताना तुम्ही या ठिकाणी आलात, तुमच्या डोळ्यांनी साक्ष दिलं की राठोडचं घर असं असतं, राठोडकडे असा असा कार्यक्रम. आता तुम्ही लोकांना सांगणे आणि प्रत्यक्ष पाहणे यात फरक आहे. डोळ्यांनी तुम्हाला साक्ष दिली की आम्ही या ठिकाणी आलो, हे कार्यक्रम आम्ही असं असं बघितलं. म्हणून डोळ्यांनी नेहमी उघडं ठेवायचं. पण बाबासाहेब म्हणतात, माझ्या डोक्यामध्ये एवढी कल्पना आली कुठून? कारण मी विदेशात गेलो, मी वेगवेगळ्या ठिकाणाला भेटी दिलो, आणि या भेटी दिल्यामुळे मला कळलं की समाजांमध्ये, देशांमध्ये किती लोकांमध्ये वेगळ्या प्रकारे वागतात. त्या ठिकाणी महिलांना किती मोकळी आहे, महिला पुरुषांच्या बरोबर शिकतायत, महिला पुरुषांच्या बरोबर काम करतायत. भारतामध्ये महिला पुरुषांबरोबर खूपच कमी, खूपच माझ्या समाजात तर कुठेच नाही दिसत. जोपर्यंत माझ्या समाजातील महिला शिकल्याशिवाय, म्हणून मला त्या शिक्षणाची जोड दिली पाहिजे. केव्हा लक्षात आलं? बाबासाहेब विदेशात गेले, जेव्हा त्यांनी प्रत्यक्ष बघितलं. म्हणून जोपर्यंत तुम्ही बाहेर जात नाही, म्हणून एकमेकाच्या घरी आपण गेलो पाहिजे, एकमेकाच्या घराला भेटी दिल्या पाहिजे, एकमेकाच्या घरात काय अडचणी समजून घेतल्या पाहिजे, एकमेकाची मैत्री वाढवली पाहिजे. मित्र आणि मैत्रीमध्ये फरक आहे. मित्र हा नेहमी स्वार्थाने दडलो असतो. मला काही भेटत असेल तर मी जाईल, नाही तर मी जाणार नाही. बुद्धांची मैत्री आहे. मी केलं पाहिजे, मी केलं पाहिजे. मी जर नाही करणार तर कोण करणार? म्हणून माझी मैत्री वाढवण्याचं काम मी केलं पाहिजे. म्हणून मैत्री वाढवण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे. हा झाला तुम्ही डोळ्यांनी बघितल्यानंतर. दुसरी गोष्ट कानाने ऐकणे. चांगले चांगले वक्ते असतात, चांगले चांगले वक्ते असतानाच माहित असून सुद्धा आपण तिथे जात नाही. पण जो वक्ता असतो, जो अभ्यासक असतो, पूर्ण अभ्यास करून येतो, आणि अभ्यास करून तो त्या ठिकाणी बोलतोय, मांडतोय, सांगतोय, सायटेशन देतोय, संदर्भ देतोय. आता आपण कोणी ऐकायलाच नाही गेलो तर कसं करणार? काल खूप चांगला कार्यक्रम होता. काय करू, मला
जातच नाही आलं. काही लग्न झालं, कोणाचं काही झालं, काही अडचणकडून आपण त्या कार्यक्रमाला मुकतोय आणि मुकल्यामुळे आपला स्वतःचा नुकसान होतोय. म्हणून तुम्हाला नेहमी ऐकायला गेलं पाहिजे, जेवढं शक्य असेल तेवढं. आता पाहणे आणि ऐकणे दोन्ही बंद केला असेल तर तिसरा मार्ग कोणता आहे? वाचणे. चांगली चांगली पुस्तकं आपण वाचली पाहिजे. ह्या ज्या संतांच्या वर मी सांगितलं तुम्हाला, हा जो संत आहे सेवालाल महाराज, यांच्यावर मी एक पुस्तक लिहिलं. ज्या सेवालाल महाराजांनी जी 5 पारा सांगितलं, ते संत सेवालाल महाराजांचे 5 पारा कथा कथा बुद्धांनी सांगितलं. ही दोघांची सांगड आहे. बंजारा समाजामध्ये जी सांगड आहे. आता कधी कधी लोक म्हणतात की काही विचार कधी प्रवाहबंद होऊन जातो. तथागतांनी सांगितलेला विचार प्रवाह सेवालाल महाराजांनी पुढे नेलं, सेवालाल महाराजांनंतर पुढे बाबासाहेबांनी नेलं. अशा प्रकारे जी विचाराची प्रवाह असतात ती एकमेकाला पुढे न्यायचं असतं. म्हणून ते विचार जोपर्यंत आपण पाहत नाही, ऐकत नाही, तोपर्यंत कळत नाही. जाती कोळी पंथी आपण एक आहोत, आपण एक दुसऱ्याचे भाऊ आहोत, आपण सर्व नागवंशी आहोत. नागवंशी असल्यामुळे आपल्याला कळतं की आमचा इतिहास लोकांपर्यंत गेला पाहिजे. परंतु भारताच्या धर्म व्यवस्थेने आम्हाला पाठवून टाकलं, जाती जातीत पाडलं. जातीत पाडल्याने त्यांचं संपलं का? त्याच्या पोटजाती पाडल्या. त्या पोटजाती पाडल्यानंतर एकमेकाची मुलगी चालत नाही, पोरग चालत नाही, पोरगी चालत नाही, जेवण पण चालत नव्हता. बाबासाहेबांना माहित असेल तुम्हाला, एकमेकाकडे लग्न तर जाऊ द्या, जेवण पण नाही चालत. रोटी सुद्धा व्यवहार नव्हता. आधी आपण एकत्र रोटी म्हणून बसू, मग बेटी म्हणून व्यवहार करू. आणि या जात व्यवस्थेने आम्हाला जाती जातीमध्ये पाठवून टाकलं. आणि पाठवून टाकल्यामुळे आमच्या समाजाचं एवढं मोठं नुकसान झालं की आम्ही सर्वात रसातळाले. देशाचे नागवंशी मूळ मालिक असताना सुद्धा आम्हाला या धर्म व्यवस्थेने फार डंबून टाकलं. अशा व्यवस्थेतून बाहेर काढण्यासाठी एखादा महामानव जन्माला येतो आणि त्या महामानवाने आम्हाला संतांची परिचय करून देतो. भारतातली संतांबद्दल तुम्हाला माहित आहे. या संतांनी काय केलं? टाळाने मृदंग सांगत घेतले, पण त्या पलीकडे त्यांना काहीच करता नाही आलं. म्हणून किती संत यायले, किती संत जायले, कोणी आमच्या नवसाला नाही पावलं. किती देवी आला, किती देवता आला, किती उपास केला, किती तापास केला, कोणतेही देव आम्हाला नाही पावला. एक भीम जन्माला, माती गोट्याला पेन गावला, कोटी कोटी कर्माची फळी उजळली भीमा तुझ्या जन्मामुळे. एखादा पुत्र जन्माला येतो आणि एवढ्या हजारो लाखो लोकांचे जे आयुष्य बदलून टाकतोय, सुटा बुटा थाटात आम्हाला ठेवण्याचं काम या महामानवानी केलं. या महामानवाने उजाळा दिला की तुमची जी संतांची परंपरा, ज्या रूढ्या आहेत, समाज हिताचे आहेत, ते तुम्ही पुढे घेऊन चला. ज्याच्यापासून समाज हित नसेल त्याला सोडा, चिकित्सा करा. आम्ही भटक्या जंगलात राहणारी माणसं आज पुस्तक लिहायला लागलो, आज लोकांत बसायला लागलो, लोकांसमोर भाषण करायला लागलो. ही केवढी मोठी कुवत आम्हाला कोणी निर्माण करून दिली. जर आम्ही जंगलात राहत असतो, भटकत राहिलो असतो, भटकंतीचा विभाग तोच केला असता, नागरी संस्कृती जी आम्ही आलोच नसतो, तुमच्याशी भेटीगाठी केल्या नसता, मार्ग आम्हाला दिला नसता, तर आज आम्ही या मार्गावर येऊन बसलो नसतो. आज आमच्या जीवनाला कलाटणी देणारे हे मोठे महामानव आहेत. या महामानवाला जोडी देणारी ही मोठी मोठी महामानव आपल्या पाठीशी आहेत. म्हणून लोकांमध्ये यांचा विचारांचा प्रचार प्रसार होणं काळाची गरज आहे. सेवालाल महाराजांनी लोकांना म्हणजे वेगवेगळ्या बाबीमध्ये त्यांनी सांगितलं. शेवटी त्यांनी असं कल्याणी मार्ग सांगितला लोकांना बंजारा बोलीमध्ये. पंजाब देशम जलवलिव लावरी दळा कर बख्तर बानोरिय माते पर घुंगटोपरिय भाला शिरोई हाथ प्रिय काळी पळी पगडी ढाल रे मोरिया मातोरिय तुकाराम पसवारी. तुम्ही काही क्षण बघा, येणारा काळ तुमच्या कल्याणी मार्गाचा काळ आहे. माझ्या रूपाने कोणतरी महामानव इथे जन्माला येईल आणि तो महामानव जन्माला येऊन तुमचं कल्याण करेल. ते म्हणतात पंजाब देशम जलमलिव लावरी दळत अख्तर बख्तर बानोरिय माते पर घुंगटोपरिय भाला शिरोई हाथ प्रिय काळी पिळी पगडी ढाल रे मोरिया मातोरिय तुकाराम पसवारी. असं म्हणत देशान मारो तळा गळे रो चार भाग तळ कोरंगा एक माऊर गडेन जाय चार देवी परीक्षावी उमाय सारी देवी जाग देश सत्यरो बोल बालावी. म्हणजे सेवालाल महाराजांनी आपल्या बोलीमध्ये सांगितलं, येणारा भविष्य तुमच्यासाठी चांगला आहे. त्या भविष्याच्या वाटेने दिशेने तुम्हाला जायचं आहे आणि त्या वाटेच्या दिशेने जात असताना तुम्हाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही.
कारण मी लोकांमध्ये जातो, बघतोय. लोकशिक्षण लोकांना देणं गरजेचं आहे. मी किती टाळमृतांना ठोकत बसलो, कितीतरी लोकांना म्हणत असलो, तरी परंतु लोकांना बदलायचं आहे. त्या बदलण्यासाठी त्याला त्या भाषेमध्ये सेवालाल महाराज आणि भजन रूपाने या लोकांना मार्गदर्शन करत गेले. कारण अनाडी समाज होता. सेवालाल महाराज सुद्धा अशिक्षित होते, परंतु हे ते प्रज्ञावंत होते, जाणकार होते आणि प्रज्ञावंत असल्यामुळे त्यांना लोकांना आपल्या वाणीतून या समाजाला समजवण्याचा मोठा प्रयत्न केला आणि या समाजाला समजून त्यांनी दिशा दिली. आज समाजामध्ये ज्या सेवालाल महाराजांची जयंती काही लोकांना माहीतच नव्हती, आमच्या तुमच्यासारखे शिकलेले लोक हा इतिहास शोधला आणि इतिहास शोधून लोकांमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आणि मांडल्यामुळे तेलंगणामध्ये आजच्या दिवशी सुट्टी असतं. 15 फेब्रुवारी ही तेलंगणा सरकारने सरकारी सुट्टी जाहीर केली आणि महाराष्ट्र सरकारने हा जे काही महामानवांची जयंती असतात ती जयंती साजरी करण्याचा GR काढलेला आहे. आज रविवार असल्यामुळे हा ऑफिसमध्ये कार्यक्रम नाही, पण उद्याला कार्यक्रम होऊ शकतं. जे दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी त्या कार्यालयात यायचं आणि त्यांची जयंती साजरी करायची. ही जयंती साजरी करण्याचं काम महाराष्ट्रातील जागृत लोकांनी, हा बंजारा भारतभर एकच आहे, परंतु याला वेगवेगळ्या जातीमध्ये वेगवेगळे नाव म्हणतात. जसे बंजाराला जर तेलंगणामध्ये लंबाडा म्हणतात, कर्नाटकमध्ये सुकाळी म्हणतात, राजस्थानमध्ये आम्हाला नायकडा म्हणतात, काही ठिकाणी तुम्हाला म्हणजे अशा प्रकारे गोरल्या म्हणतात, गोर बंजारा. विदेशांमध्ये याला रोमा बंजारा, म्हणजे याला अशा प्रकारे 40-42 अशा नाव आहेत. वेगवेगळ्या नावाने आम्हाला जेव्हा हे केलं गेलं त्यात आणखी काही पोटजाती पाडलेल्या आहेत बंजारा समाजांमध्ये. पण बंजारा समाजांची जी व्यवहार पद्धती होती, लग्न पद्धती होती, लग्न ही पौर्णिमेला व्हायचं. लग्न कधी व्हायचं? पौर्णिमे, कारण उजाड्यात व्हायचं लग्न. त्या उजाड्यात आणि लग्न माणसाचं आमच्या बंजारा समाज 6-6 महिने चालायचं. तर 6 महिने लग्न म्हणजे काय? पोरगी मामाकडे जायची, पोरग सासऱ्याकडे यायचे. सासऱ्याकडे आल्यानंतर त्या मुलाची परीक्षा घ्यायची. आता सारे लोक तांड्यात एकत्र बसणारी लोक एकत्र बसल्यानंतर त्याला काम करायला लावायची, त्याला वागणुकी शिकवायच्या, त्याला आपली पोरगी द्यायची आहे. म्हणजे पोरगी देण्यासाठी आणि यामुळे ह्या लोक समाजांमध्ये लोक कसे झाले एकत्र बसणे. म्हणून बंजारा गीत गाय सारा, म्हणजे जेवढे बंजारा हे ऑटोमॅटिक गीत म्हणतात. आमच्या तांड्यातल्या ज्या बाया आहेत ते अनाडी आहेत, परंतु जेव्हा ते निंदाला जातात, खुरपणीला जातात, कोणती कामं करतात, सकाळपासून तर सायंकाळपर्यंत गाणी म्हणत राहतात. त्यांना गाणे सुचतात. म्हणजे बंजारा हा गायक आहे. आमच्या ज्या महिला अनाडी आहेत, अज्ञानी आहेत, खूप अनाडी आहे, शिक्षणाचं काही गरज नाही, पण आमच्या आजी आई खूप गाणे म्हणतात. गळणावरचे गाणे, भजनावरचे गाणे, लिहिण्याचे असे काही गाणे ते सतत बंजारा महिला म्हणतात. पुरुष पण म्हणतात. आमचे लोक गुरढोरं चारायला गेली तर गुरढोरं चारताना म्हणतात. त्याचबरोबर ते काम करत असताना शेतामध्ये ते काम करतात. आता होळी येणार आहे. बंजारामध्ये 3 सण चांगल्या प्रकारे मानले जातात. होळी सण हा म्हणजे नाचणे, गाणे, डफडे वाजवणे, हा डफडे वाजवला जातात. माझ्याकडे पण डफडे होते, आम्ही पण वाजवत होतो डफडे. म्हणजे तांड्यातली लोक सुद्धा आम्ही सर्व डफडे वाजवायचे, गाणी म्हणायचे, नाचायचं. आम्हाला सर्वांना मॅक्झिमम लोकांना नाचता येतं, कारण डफडे वाजवणे, नाचणे आमच्या बंजारा समाजामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात आहे. त्याचप्रमाणे होळीला सुद्धा, होळी झाल्यानंतर आमची दिवाळी असते. दिवाळी म्हणत नाही, पण दिवाळीचा दुसरा दिवस बंजारा समाजातल्या मुली म्हणतात. निसर्गाचं जे हे करतात, निसर्गाची झाड असतात त्याचं तो संगोपन करतात. त्याचबरोबर तीच त्योहार हा बंजारा समाजांचा असतो. आता बंजारा समाजाच्या होळीमध्ये त्यांचं असतात लेंगी. बंजाराच्या कानेला काय म्हणतात? लेंगी. त्यामध्ये कान तुम्हाला म्हणून दाखवतो बंजारा गाणे कसे म्हणतात. धरती तोपर अमर वेगोय चांदा सूर्या, म्हणजे या धरतीवर चांदा सूर्य हे मोठे मोठे माणसं निर्माण झाली आणि या मोठ्या मोठ्या माणसं त्या गाण्यातून, संगीतातून लोकांना सांगतात. आता तुम्हाला सर्व माहित नाही बंजारा बोलीतले काय, त्यामुळे त्याचा उजाळा करणं गरजेचं आहे. बंजारा माणसाला वाटत असेल काय सांगते बाबा, हे तर सहज मला माहित आहे, पण ज्यांना माहित नाही त्यांना ते सांगणं गरजेचं आहे की बंजारा बोलीमध्ये अशा प्रकारे बंजारा बोलीचे गाणे असतात. स्त्रीच्या श्रोणावर गाणे असतात. त्याचबरोबर बंजारांमध्ये मंगळसूत्र घातल्या जात नाही, तर मोठं घुंगरू घातलं जातं. पाठीमागे मोठं ढोबरा असतं आणि बंजारा समाजांच्या महिला मोठ्या घागरा घालतात. घागरा घातलेला तुम्हाला माहित असेल, त्या घागराला 22 प्रकारे त्या दोन्ही शिवल्या जातात, म्हणजे सुताने शिवल्या जातात.
अशा प्रकारे बंजारा समाजांची स्थिती जगली आहे. आज मी तुम्ही काही लोकांना पाहिले असेल, काही फोटो दिसत असेल, आमच्या महिला अशा प्रकारे बंजारा बोलीमध्ये राहतात. अशा स्थितीमध्ये असलेला एक माणूस, तो आमच्यापैकी एक महामानव निर्माला होतो आणि त्या महामानवाची जयंती आज भारतभर साजरी केल्या जातात. भारतभर असणारे सर्व बंजारा त्यांना मानतात. वेगवेगळ्या नावाने वेगवेगळे बंजारा आहात. आम्ही काही बंजारा आंध्रामध्ये एसटी मध्ये आहोत. आंध्रामध्ये कशात आहोत? मी एसटी मध्ये आहोत. झारखंड मध्ये एसटी मध्ये आहोत आणि कर्नाटक मध्ये एससी मध्ये आहोत. म्हणजे 5-7 राज्यात आम्ही एससी मध्ये आहोत. 5-7 राज्यामध्ये आम्ही एसटी मध्ये आहोत. 5-7 राज्यात ओपन मध्ये आहोत. 5-7 राज्यामध्ये ओबीसी मध्ये आहोत आणि महाराष्ट्रामध्ये कशा आहोत? बीजेएनटी. म्हणजे बीजेएनटी मध्ये एकच जाती, एकच बोली, एकच भाषा. आमचा पेराव पण एकच आहे. भारतभरला बंजाराची बोली भाषा एकच आहे. ज्या बोलीमध्ये आपण बोलतो ती बोली एकच आहे. एकच बोली भाषा असलेला बंजारा भारतभर भटकणारा. विदेशात असेल तरी त्याला मॅक्झिमम भाषा समजतात. मारवाडी आमच्याशी बोललं समजतं, सिंधी समजतं, गुजराती समजते, कारण ते आमच्या बोली भाषेशी संबंधित आहे. अशा बोली भाषे असलेला समाज, भारतभर विखुरलेला समाज, या भारतभर विखुरलेल्या समाजाला दिशा देण्याचं काम त्या काळी या संत शिवलाल महाराजांनी केलं. संत शिवलाल महाराजांचा जन्म हा गुट्टी बेलारी मधील गोलाडोडी या गावी भीमा नायकांच्या पोटी जन्माला आलं. भीमा नायकाच्या पोटी जन्माला आल्यानंतर त्यांचा एक पोहरागडच्या बाजूला एक रुईगड आहे. रुईगड म्हणजे आपल्या दिग्रस मध्ये रुई तलाव, त्या ठिकाणी त्यांचा देहांत झाला आणि देहांत तिथे होऊन त्यांची जी अस्थी आहे ती पोहरा देवीमध्ये विसर्जित करण्यात आली आणि विसर्जित केल्यामुळे 2 जानेवारी 1773 मध्ये त्यांचा निधन झालं. आणि अशा महामानवाची जयंती भारतभर साजरी केलं जातं. भारतभर लोकांना ती सांगितलं जातं. बंजारा समाजाला बंजारा बोलीमध्ये सांगितलं जातं. तरी परंतु इतरांना त्यांचा इतिहास माहीत व्हावं. त्यांचा इतिहास खूप आहे. मी त्यांचं पुस्तक लिहिलेलं आहे. त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारे प्रबोधन होत असतात. तरी परंतु अशा गुपित असलेल्या, माहित नसलेल्या संतांपैकी एक संत आहेत. असे संत कितीतरी होऊन गेलात, परंतु खूपशा संतांचा इतिहास माहीतच नाही. तो इतिहास अत्यंत दुर्मिळ आहे. तो इतिहास गोळा करणारी लोक नाहीत. म्हणून समाजातली जे लोकांनी जे माहिती उपलब्ध आहे त्या माहितीचा संदर्भ घेऊन तो इतिहास तयार केला आहे. आणि त्या इतिहासाची उजाळा देऊन आज महाराष्ट्रात, आज पोहरा देवीमध्ये त्या ठिकाणी नंगारा भवन म्हणून केलेलं आहे. त्या ठिकाणी खूप माहिती आहे. आजच्या दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा त्या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून गेलेले आहेत. आज कार्यक्रम आहे आणि जास्तीत जास्त बंजारा समाजातील लोक पोहरा देवी या ठिकाणी, ज्या ठिकाणी देवीचं दर्शन आहे, तिथं त्यांचा समाधी आहे, त्या देवळामध्ये लोक आज गेले असतील, जात आहेत. ज्या ज्या ठिकाणी जे समाजातील लोक ज्या तांड्यात आहे, ज्या गावात आहेत, त्या ठिकाणी त्यांनी ही जयंती साजरी करत आहे. नागपूर शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा जयंती साजरी होत आहे. अशा महामानवांना आपण या धम्म आपल्या दारी या अनुषंगाने आज त्यांच्या आपला अभिवादन आपल्याला करायचं आहे. अभिवादनाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी आलो आहोत. तुम्ही सर्व आलात. आज या ठिकाणी आपण संत शिवलाल महाराज हे तुम्हाला माहीत झालं आणि हे सर्व त्यांची इतिहास बंजारा बोलीमध्ये आहे. बंजारा बोलीचं मराठीमध्ये सांगणे आणि मराठी समजून देणे, कारण बोलीतले शब्द समजत नसतात, त्या बोलीत असल्या माणसाला समजतात. तरी परंतु तुम्ही माझ्या घरी या निमित्ताने आलात, सर्वांचा तहेदिलाने आभार व्यक्त करतोय. आज माझ्या कुटुंबियाचा तुमच्याशी परिचय व्हावं यासाठी माझ्या कुटुंबातील मंडळींना परिचय करून देतो आहे. त्यानंतर आपण वंदना घेऊ. रमेश राठोड ओबीसी धम्म दीक्षेचा प्रेसिडेंट आहे. दरवर्षी 25 डिसेंबरला ओबीसी धम्म दीक्षेचा कार्यक्रम आयोजित करत असतो आणि सध्या हायकोर्टाला मी वकील म्हणून प्रॅक्टिस करतो आहे आणि आंबेडकर फाट या ठिकाणी एमईच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अंशकालीन प्राध्यापक म्हणून शिकवायला जातो आहे. मी वंदना रमेश राठोड. मी उपाध्यक्ष म्हणून मी नागरिकला कार्यरत आहे मुंबई विलेजला आणि मला एक मुलगा आहे तो मुंबईला. मी आशा रमेश राठोड कॉलेजमध्ये आहे. मला एक मुलगा आणि हॅलो, माझं नाव रवीश राठोड,
गव्हर्नमेंट पॉलिटिक्समध्ये जॉब करतोय. मला एक मुलगा एक मुलगी आहे आणि माझी मिसेस पण जॉब करतात कॉलेजमध्ये. तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो